मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण प्रोटीन स्टडी करत होतो. प्रोटीन मध्ये पॉलीपेप्टाइड चेनचं फॉर्मेशन कसं होत असतं, पेप्टाइड लिंकेज किंवा अमाइड लिंकेज कसं असतं हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ प्रोटीन आपण स्टडी केलेलं आहे डिपेंडिंग अपॉन मॉलिक्युलर सेट, फायब्रस प्रोटीन आणि ग्लोब्युलर प्रोटीन. त्यानंतर आज आपण स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन बघणार आहे. प्रोटीनचं स्ट्रक्चर जे आहे ते आपलं डिफरंट लेवलला आपण स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये प्रायमरी लेवल स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर आणि टर्शियरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर, हे चार स्ट्रक्चर आपण प्रोटीनचे इथं स्टडी करणार आहे. आता पहिल्या याच्यामध्ये प्रायमरी स्ट्रक्चर आहे. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, ओके, इट इज द सिक्वेन्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड. अल्फा अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड रेसिड्यू, सिक्वेन्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड रेसिड्यू by peptide bond. Sequence of alpha amino residue by peptide bond. Okay. Peptide bond चा अल्फा अमिनो रेसिड्यू आहे. अल्फा अमिनो ऍसिड रेसिड्यू त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रायमरी स्ट्रक्चर असं म्हणणार. प्रायमरी स्ट्रक्चर इज सिक्वेन्स ऑफ अल्फा अमिनो रेसिड्यू बाय पेप्टाइड बॉन्ड. ओके. आता ह्यामध्ये काय असणार आहे, ऑल प्रोटीन्स आर contains peptide linkage as a backbone. हे सगळ्या प्रोटीन मध्ये येतं. all protein contains peptide linkage as backbone. ओके. पेप्टाइड लिंकेज हा एक बॅकबोन असणार. पेप्टाइड लिंकेज ऍज अ बॅकबोन. ओके. त्यानंतर इथं जो सिक्वेन्स आहे प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये अल्फा अमिनो ऍसिड रेसिड्यूचा पेप्टाइड बॉन्डचा जो सिक्वेन्स आहे तो आपला स्पेसिफिक सिक्वेन्स असतो. ईच प्रोटीन हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक सिक्वेन्स ऑफ अल्किल ग्रुप ऑफ आर ग्रुप इम्पार्ट स्पेसिफिक प्रॉपर्टी अँड प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन रेफर टू सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड बाय पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड अमिनो ऍसिड एकमेकाला कनेक्ट केलं असतं. तर त्यामध्ये कसे अमिनो ऍसिड कनेक्ट होत असतात लक्षात घ्या. ह्यामध्ये तुम्हाला काल पेप्टाइड लिंकेज आपण सांगितलेलं आहे बघा. NH2 बरोबर आहे. इथं CHR COOH हे आपलं अल्फा अमिनो ऍसिड होतं. हे कार्बन कार्बनच्या नेक्स्ट कार्बन अल्फा अमिनो ऍसिड आपला अल्फा कार्बन NH2 ग्रुप आणायचा आहे. तर लक्षात घ्या असे अनेक अल्फा अमिनो ऍसिड एकमेकाला आपले कुठल्या बॉन्ड अटॅच असतात, पेप्टाइड बॉन्ड अटॅच असतात. ते पेप्टाइड बॉन्ड कसा होतो लक्षात घ्या. परत एकदा दाखवते. NH2 CHR. आता डिफरंट अमिनो ऍसिडचा रेशिओ असणार आहे. अल्किल ग्रुप सगळ्या अमिनो ऍसिड मध्ये डिफरंट असणार आहे, सेम असणार आहे. ओके. COOH. ओके. अशा रीतीनं अनेक अमिनो ऍसिड एकमेकाला आपले लिंक होत जाणार. त्यामध्ये काय होणार आहे, इथला जो हायड्रोजन आहे मी इथं स्प्लिट करून दाखवला. तर इथला हा OH आहे आणि H असा H2 मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आणि हा C डबल बॉन्ड O ग्रुप आहे. हा डायरेक्ट आपला NH ला अटॅच होणार आहे आणि हे CONH लिंकेज असणार आहे. त्याला आपण पेप्टाइड लिंकेज असं म्हणतो किंवा पेप्टाइड बॉन्ड असं म्हणतो. ओके. हे मग कसं होणार बघा, अनेक आपले प्रोटीन्स एकमेकाला पेप्टाइड बॉन्ड अटॅच होत जाणार. ओके. इकडला जो हायड्रोजन आहे तो इकडे अटॅच होत जाणार. इकडला एक H, इकडे पण चेन आपली वाढणार आहे. इथं CONH, परत इथं काय येणार आहे आपला NHCH R2 CONH CO. ओके. N. ओके. अशा रीतीने हे अटॅचमेंट आपली ग्रोथ जाणार आहे. त्यामध्ये परत बघा आपल्याला याच्यामध्ये काय मिळेल, CHR3 CO. ओके. अशा रीतीने हे अटॅचमेंट होत जाईल. एका साईडला आपलं काय असणार आहे, फ्री कार्बोक्सिल ग्रुप चेन असणार आहे, त्याला आपण C टर्मिनल म्हणतो. आणि एका साईडला फ्री अमिनो ग्रुपचं टर्मिनल असतं, त्याला आपण N टर्मिनल असं म्हणतो. हे काल आपण सांगितलं. आता हे R1 R2 R3 हा सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड रेसिड्यू आहे.
हे R1 R2 R3 चा सिक्वेन्स जर चेंज झाला तर त्या प्रोटीनच्या प्रॉपर्टी सुद्धा चेंज होत असतात लक्षात घ्या. प्रोटीनच्या प्रॉपर्टी पण आपल्या चेंज होत असतात. ओके, तर लक्षात घ्या यामध्ये एन टर्मिनल आपलं कुठल्या साईडला असतं, लेफ्ट साईडला, आणि सी टर्मिनल आपलं ऑलवेज राईट साईडला प्रेझेंट असतं. हे लक्षात ठेवायचं. तर त्यानंतर आपल्या याच्यामध्ये सिक्वेन्स जो आहे तो आपला अल्किल ग्रुपचा डिफरंट प्रोटीन साठी डिपेंड असतो लक्षात घ्या. एनी चेंज इन साइड चेन विल बी डिफरंट प्रोटीन मॉलिक्यूल. ओके, साइड चेन मध्ये डिफरंट येत असेल तर डिफरंट प्रोटीन मॉलिक्यूल इथे प्रेझेंट असतात. ओके, सिक्वेन्स ऑफ अल्फा अमिनो रेसिड्यू इम्पार्ट डिफरंट प्रॉपर्टीज टू द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ओके, अशा रीतीने हे प्रायमरी स्ट्रक्चर असणार आहे. आता ह्या प्रायमरी स्ट्रक्चर नंतर आपला असणार आहे सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. तर सेकंडरी स्ट्रक्चर कसं असणार आहे, सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये कसं असणार आहे हे इथे तुम्हाला सांगतो. सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये प्रायमरी स्ट्रक्चर नंतर सेकंडरी स्ट्रक्चर. सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता प्रोटीनचे जे आपलं सेकंडरी स्ट्रक्चर आहे, सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये काय असतं बघा. सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये आपल्या इथे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ लोकलाइज्ड रिजन ऑफ प्रोटीन चेन. ओके, प्रोटीनची जी आपली चेन आहे पॉलीपेप्टाइड चेन आहे त्याचं 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आपली इथे असते. लॉन्ग अमिनो ऍसिड चेन एक्झिस्टिंग. ओके, इथं अमिनो ऍसिडची चेन असते. अ लॉन्ग अमिनो ऍसिड चेन, लॉन्ग अमिनो ऍसिडची चेन असते आपली एक्झिस्ट इन लूप्ड. ओके, ही लूपच्या फॉर्म मध्ये असते. एक्झिस्ट इन लूप्ड कॉइल्ड अँड स्ट्रेच्ड. लूप्ड कॉइल्ड अँड स्ट्रेच्ड or folded. Stretched or folded. की अमिनो ऍसिडची जी आपली चेन असणार आहे ती लूपच्या फॉर्म मध्ये असते. कॉइलिंग झालं असतं त्याचं, एकमेकावरती स्ट्रेच झाले असते आणि फोल्ड झाले असते. ओके, ते आपलं गिव्स पर्टिक्युलर शेप टू द प्रोटीन मॉलिक्यूल. की आपलं काय देतं, गिव्स फोल्डेड, गिव्स पर्टिक्युलर शेप टू द प्रोटीन मॉलिक्यूल. gives particular shape to the protein molecule. प्रोटीनच्या मॉलिक्यूलला हा पर्टिक्युलर शेप देत असते. gives particular shape to the protein molecule. हे प्रोटीनच्या मॉलिक्यूलला पर्टिक्युलर शेप हे देत असतात. आता बघ ह्यामध्ये लक्षात घ्या, gives particular shape to the protein molecule is referred as secondary structure. Okay, is called secondary structure. प्लस आपण सेकंडरी स्ट्रक्चर असं म्हणतो. is called secondary structure. ओके, लक्षात द्या. प्लस आपण काय करणार आहे, सेकंडरी स्ट्रक्चर असं म्हणतो. लक्षात is called secondary structure. आता या सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये आपली अमिनो ऍसिडची चेन म्हणजे प्रोटीनची चेन आपली लूप्ड कॉइल्ड स्ट्रेच्ड फॉर्म मध्ये असते आणि त्यामुळे प्रोटीनला पर्टिक्युलर शेप येत असतो. आता ह्यामध्ये आपल्या काय असतात बघा, 2 डिफरंट टाइपचे इथं स्ट्रक्चर तयार होतात, अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट्स. आता अमिनो ऍसिडची चेन लूप्ड कॉइल्ड किंवा स्ट्रेचिंग झाल्यावरती 2 आपले स्ट्रक्चर तयार होतात. त्यामध्ये एक असतं ते अल्फा हेलिक्स असतं आणि दुसरं असतं ते आपलं बीटा प्लेटेड शीट असतं. अल्फा हेलिक्स अँड बीटा प्लेटेड शीट ह्या 2 असतात त्याच्यामध्ये. अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट. आता अल्फा हेलिक्स जो आहे तो अल्फा हेलिक्स आपला कसं असतो बघा. अल्फा हेलिक्स ह्यामध्ये each chain get coiled by twisting into right-handed spiral. प्रत्येक चेन आपली each chain get twisted into right-handed spiral. ओके, प्रत्येक चेन आपली राइट हँड साइडला स्पायरल झालेली असते. राइट हँड साइडला स्पायरल झालेली असते. each chain get twisted into right-handed spiral. Okay, is called alpha helix.
त्याला आपण अल्फा हेलिक्स असं म्हणणार आहे. पुढे तुम्ही इज कॉल्ड अल्फा हेलिक्स म्हणा. आणि त्यानंतर बीटा प्लेटेड सीट असणार आहे. आता बीटा प्लेटेड ह्या जे अल्फा हेलिक्स मध्ये एका अमिनो ऍसिडची चेन म्हणजे प्रोटीनची चेन ह्याच्यातला CO ग्रुप आणि दुसऱ्या अमिनो ऍसिडच्या चेन मधला NH ग्रुप यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग केलेलं असतं. ओके, हायड्रोजन बॉन्डिंग आपण पेरिड असतं. आता हे स्ट्रक्चर कसं असतं हे तुम्हाला मी इथं वरती दाखवतो. आता ही आपली सेम आपली काय पॉलीपेप्टाइड चेन आहे. असे अनेक पॉलीपेप्टाइड चेन आपले प्रेझेंट असतात. ओके, तर लक्षात घ्या यामध्ये कशात तिने बॉन्डिंग केलेलं असतं बघा. ओके, या अल्फा हेलिक्स मध्ये बघा हायड्रोजन बॉन्डिंग असतं. हायड्रोजन बॉन्डिंग H बॉन्डिंग बिटवीन CO and CO group of one chain, CO of one polypeptide chain and NH of another chain. Okay, एका चेनचा CO ग्रुप आणि दुसऱ्या चेनचा NH ग्रुप यांच्यामध्ये आपला हायड्रोजन बॉन्डिंग केलेला असतो सर. ओके, हे CO and NH group occurs between different parts of the same chain. Different hydrogen bond between CO group of chain and NH group of same chain. एका चेन मध्ये लक्षात घ्या राईट हँडेड स्पायरल केलेलं असतं ना. हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन CO group of chain and NH group of same chain. एका चेन मध्ये CO ग्रुप आणि NH ग्रुप मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आपलं प्रेझेंट असतं. म्हणजे आता ही लक्षात घ्या की आपलं अल्फा हेलिक्स आपला कसं असणार आहे राईट हँडेड स्पायरल. म्हणजे राईट साइडला हे स्पायरल झालेलं असणार आहे. राईट हँडेड स्पायरल तशात तिने राईट साइडला स्पायरल झालेला असतो लक्षात घ्या. हे इथं तुम्हाला मी दाखवतो राईट हँडेड स्पायरल. ओके, अशा तिने राईट साइडला हे स्पायरल झालेलं असणार बघा इथं. ओके, अशा तिने राईट साइडला हे स्पायरल झालेलं असणार. ओके, असं हे राईट हँड साइडला स्पायरल झालेलं असणार. आता इथं स्पायरल होत असताना ही पॉलीपेप्टाइड चेन आपली कशी असणार आहे बघा. N इथं H पुढे काय असणार आहे CH R परत इथं कोण असणार आहे C डबल बॉन्ड O. त्यानंतर परत पुढे कोण असणार आहे N इथं H परत पुढे CH परत इथं R परत असणार आहे C डबल बॉन्ड O परत इथं NH CH R ओके C डबल बॉन्ड O. अशा तिनं हे आपली पॉलीपेप्टाइडची चेन असणार. आता एकाच पॉलीपेप्टाइड चेन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत असतं CO ग्रुप आणि NH ग्रुप मध्ये. तर काहीच बघा CO ग्रुप आणि NH ग्रुप यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग केलं असतं. त्याच्या तिनं होत असतं लक्षात घ्या CO ग्रुप आणि NH ग्रुप. आता इथं मी CO आणि NH ग्रुप अशा तिनं एका चेन मध्ये लक्षात घ्या. इथं मी आता परत इथं C डबल बॉन्ड O ग्रुप असा खाली दाखवतो आणि इथं आपला NH ग्रुप असेल दुसऱ्या चेन NH. ओके, परत इथं आपला C डबल बॉन्ड O आहे CH R असा असेल. ओके, इथं लक्षात घ्या कन्सिडर करा इथं असा हायड्रोजन बॉन्डिंग आपलं प्रेझेंट असेल. ठीक यामध्ये असेल. ओके, ह्या पद्धतीने इथं असं हायड्रोजन बॉन्डिंग आपलं असतं. चल का इथे H बॉन्डिंग असेल. इथं असा हायड्रोजन बॉन्डिंग झाला असेल CO आणि NH ग्रुप मध्ये. एकाच पॉलीपेप्टाइड चेन मध्ये आपलं CO आणि NH ग्रुप मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग झालं असतं. आणि अल्फा हेलिक्स आपला काय होत असणार एक चेन गेट ट्विस्टेड इनटू राईट हँडेड स्पायरल. आणि हायड्रोजन बॉन्डिंग CO ग्रुप आणि NH ग्रुपच्या ग्रुप मध्ये होत असते एका चेन मध्ये. आता लक्षात घ्या ह्यामध्ये each turn of helix has 3.6 amino acids. म्हणजे अमिनो ऍसिडचा हा जो टर्न आहे एका टर्न आपला इथं असं कंप्लीट होणार लक्षात घ्या. असा एका टर्न मध्ये किती अमिनो ऍसिड असतात 3.6 अमिनो ऍसिड प्रेझेंट असतात. म्हणजे 3 आणि वरती 0.6 म्हणजे हाफ असतो एका टर्न मध्ये अमिनो ऍसिड. हे आपले अमिनो ऍसिड आहेत ना अल्फा अमिनो ऍसिड. अल्फा अमिनो ऍसिड एका टर्न मध्ये किती असतात
3.6 अमिनो ऍसिड असतात अल्फा हेलिक्स मध्ये एका अल्फा हेलिक्सच्या टर्म मध्ये. आणि त्यानंतर हा जो अल्फा हेलिक्स आहे ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं पॅरलल टू ऍक्सिस ऑफ हेलिक्स. आर ग्रुप एक्सटेंडेड आउटवर्ड्स फ्रॉम दी हेलिक्स. आर ग्रुप बाहेर असतो ना, इथं आपण बाहेर दाखवलाय चेन मध्ये आहे का हा, तर का अल्किल ग्रुपला चेनच्या बाहेर असतो सारखा. आर ग्रुप एक्सटेंडेड आउटवर्ड्स. ओके, अल्किल ग्रुप आहे एक्सटेंडेड आउटवर्ड्स. ओके, हा आपला बाहेर असतो चेन. किती लक्षात ठेवायचं की आपलं काय असणार अल्फा हेलिक्स असणार. मग आता अल्फा हेलिक्स कुठं असतं आपलं मायोसिन इन मसल. मसल मधले जे प्रोटीन असतात ते आपले अल्फा हेलिक्स असतात का. मायोसिन इन मसल अल्फा हेलिक्सचे एक्झाम्पल आहे मायोसिन इन मसल अँड केराटिन इन हियर. केराटिन इन हियर. हेअर मधलं केराटिन आणि मसल मधलं मायोसिन ह्या प्रोटीन मध्ये आपलं काय असतं अल्फा हेलिक्स प्रेझेंट असतं. हे लक्षात ठेवायचं. ओके, अल्फा हेलिक्स हा प्रोटीन प्रेझेंट असतो. त्याच्यामध्ये अल्फा हेलिकल स्ट्रक्चर हे सेकंडरी स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. ओके, आता त्यानंतर हे दोन एक्झाम्पल सेकंडरी स्ट्रक्चर्स आहेत. अल्फा हेलिक्सचे स्ट्रक्चर कसं आहे अल्फा हेलिक्स प्रोटीनचे स्ट्रक्चर आहे मायोसिन मसल आणि केराटिन इन हियर. ओके, आता त्यानंतर दुसरं आपलं काय सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये आपली बीटा प्लेटेड सीट आहे. आता बीटा प्लेटेड सीट आपली कधी होत असते बघा ज्यावेळी अनेक पॉलीपेप्टाइड चेन्स आहेत. अनेक पॉलीपेप्टाइड चेन्स एकमेकाला साइड टू साइड आल्यानंतर त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होत असते. आणि त्याच इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे प्रत्येक चेन फुल्ली स्ट्रेच होऊन एक्सटेंड होत असते. एक्सटेंड झाल्यावरती त्यांच्यापासून एक फ्लॅट सीट तयार होत असतात. त्या फ्लॅट सीट असतात त्यांचं एकदम क्लाउडिंग झालं असतं आणि त्या फ्लॅट सीटचं कॉन्सन्ट्रेशन असतं एकदम फ्लॅट सीट तयार झालं असतं. त्या फ्लॅट सीटला आपण काय म्हणणार बीटा प्लेटेड सीट असं म्हणणार. बीटा प्लेटेड सीट आता मी इथे एक्सप्लेन करतो त्याच्यात तीन होत असते बघा बीटा प्लेटेड सीट. ओके, बीटा प्लेटेड सीट इथं दाखवतो तुम्हाला त्याच्यात तीन असतात. आता ही जी आपली बीटा प्लेटेड सीट आहे बीटा प्लेटेड सीट याचं फॉर्मेशन कसं होतं बघा सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये बीटा प्लेटेड सीट ती आपली कशी होत असते. ओके, टू और मोर पॉलीपेप्टाइड चेन टू और मोर पॉलीपेप्टाइड चेन दोन किंवा दोन पेक्षा जास्त पॉलीपेप्टाइडच्या चेन टू और मोर पॉलीपेप्टाइड चेन लाईन हे एकमेकांच्या जवळ येत असतात. लक्षात घ्या. ओके, लाईन साइड बाय साइड and forms intermolecular hydrogen bonding. Lie side by side and held together आणि एकमेकाला कनेक्ट केलं असतं. held together by lie side by side and held together by intermolecular hydrogen bonding. Intermolecular hydrogen bonding. ह्याच्यामध्ये आपलं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असतं. अनेक पॉलीपेप्टाइड चेन एकमेकाला साइड बाय साइड असे अटॅच होत असतात त्यावेळी त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होत असतं. समजलं का. आणि ह्या इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे अनेक पॉलीपेप्टाइड चेन ही फुल्ली स्ट्रेच होत असतात. तर ह्या पॉलीपेप्टाइड चेन फुल्ली स्ट्रेच होत असतात. पॉलीपेप्टाइड चेन फुल्ली स्ट्रेच पॉलीपेप्टाइड चेन तयार होत असतात आणि एक्सटेंडेड क्राउडिंग होत असतं. अँड एक्सटेंडेड क्राउडिंग results in flat sheet. त्याला एक फ्लॅट सीट तयार होत असतं. लक्षात एक फ्लॅट सीट तयार होत असतात. त्या फ्लॅट सीटला आपण काय म्हणणार आहे बीटा प्लेटेड सीट असं म्हणणार. त्या कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहे बीटा प्लेटेड सीट असं म्हणणार. ओके, लक्षात आहे की हे आपल्या बीटा प्लेटेड सीट असणार आहे. Okay, two or more polypeptide chain lie side by side, held together by intermolecular hydrogen bonding, fully stretched
एक्सटेंडेड क्राउडिंग रिझल्टिंग फ्लॅट सीट. फ्लॅट सीट तयार होतात इज कॉल्ड बीटा प्लेटेड सीट. आता ह्या बीटा प्लेटेड सीट कोणत्या ठिकाणी दाखवतो सर कशा पद्धतीने तयार होत असतात बीटा प्लेटेड सीट. ह्याच्या बीटा प्लेटेड सीट आहे अनेक पॉलीपेप्टाइड चेन आहेत. सुरुवातीला अल्फा हेलिकल स्ट्रक्चर होते ह्यांच्यासारखं सिम्बॉल सारखं. अशा पद्धतीने अल्फा हेलिकल स्ट्रक्चर आपलं तयार होत असतं. अनेक पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. अल्फा हेलिक्स मध्ये काय असतं एकच पॉलीन्यूक्लियोटाइड चेन असते. आता बीटा प्लेटेड सीट मध्ये काय होत असतं दोन किंवा दोन पेक्षा जास्त आपल्या पॉलीन्यूक्लियोटाइड चेन असे आपले एकमेकांच्या जवळ येत असतात असं काय असं केलं. आता ह्यांच्यामध्ये असे अनेक पॉलीपेप्टाइड चेन आपल्या जवळ येतातच ना. इथं आर इथं बघा आपला आता मी फॉर एक्झाम्पल NH R C++O त्यानंतर NH परत इथं C++O अशा पद्धतीने हे लिंकेज आपलं असणार आहे याच्यामध्ये. NH CHR CONH परत आपलं C++O NH ओके C++O NHCHR C++O हे असे आपली पॉलीन्यूक्लियोटाइड चेन आहे ना ते आपलं पेप्टाइड लिंकेज असणार याच्यामध्ये. अशा अनेक पॉलीन्यूक्लियोटाइड चेन एकमेकाला अशा एकमेकांच्या जवळ येत असतात आणि एकमेकांच्या जवळ आल्यावरती त्यांच्यामध्ये काय होत असतं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार झालं असतं. त्या इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग झाल्यानंतर ह्या चेन अशा फुल्ली स्ट्रेच होतात. स्ट्रेच झाल्यावरती त्यांच्यापासून आपल्या काय तयार होतात रे बीटा प्लेटेड सीट तयार होतात. सर अशा सीट तयार होतात ना फुल्ली अशा अल्फा हेलिकल स्ट्रक्चर आहे पूर्ण असं ओढल्यावर अशा फ्लॅट सीट तयार होतात. अशा फ्लॅट सीटचं फॉर्मेशन होत असतं तर का त्याला आपण काय असणार बीटा प्लेटेड सीट असणार. ते आपलं काय असणार आहे सेकंडरी स्ट्रक्चर असणार आहे. आता बीटा प्लेटेड सीट मध्ये आपलं बीटा प्लेटेड सीटचं वेल नोन एक्झाम्पल जे आहे आपलं ते प्रोटीन कुठलं आहे बघा ड्रॅगलाइन सिल्क प्रोटीन. ह्याच्यामध्ये बीटा प्लेटेड सीट असतं. ड्रॅगलाइन सिल्क प्रोटीन ड्रॅगलाइन सिल्क प्रोटीन ह्याच्यामध्ये बीटा प्लेटेड सीट आपल्या प्रेझेंट असतात. इट स्ट्रॉंग ड्यू टू बीटा प्लेटेड सीट रिजन इट इलास्टिक ड्यू टू अल्फा हेलिकल स्ट्रक्चर. हे ड्रॅगलाइन सिल्क प्रोटीन आहे आणि आपलं अल्फा हेलिकल स्ट्रक्चर असताना कुठले मायोसिन मसल आणि केराटिनिन हेअर. चलो अशा पद्धतीने सेकंडरी स्ट्रक्चर आहे. सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये दोन येतात अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड सीट. अल्फा हेलिक्स मध्ये काय असणार आहे ओके पॉलीपेप्टाइड चेन get twisted into right handed spiral is called alpha helix. आणि बीटा प्लेटेड सीट मध्ये काय two or more polypeptide chain lie side by side held together by hydrogen bonding and fully stretched and extended crowding result into flat sheet. These are called beta plated sheet. ओके ह्याला आपण बीटा प्लेटेड सीट असं म्हणणार. आता त्यामध्ये बघा पुढचं स्ट्रक्चर काय आहे आपला टर्शरी स्ट्रक्चर. टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन कसं असणार आहे बघा हे झालं सेकंडरी स्ट्रक्चर. आता जसं पुढची स्ट्रक्चर ए जाणार तशी कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर प्रोटीनचं होत जाणार. सेकंडरी स्ट्रक्चर नंतर आपला आता टर्शरी स्ट्रक्चर आहे. ते टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन कसं असेल सर टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रोटीनचा आपला टर्शरी स्ट्रक्चर आपल्याला बघायचं. टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन
The three-dimensional set adapted by entire polypeptide chain of protein. Okay, polypeptide chain ची three-dimensional structure त्याला आपण tertiary structure असं म्हणणार आहे. Alpha helix bend and twist and folding into three-dimensional structure. Okay, alpha helix bend तर bend होत असं alpha helix bends and twist and alpha helix bend हे bend होत असतात twist होत असतात and bend twist and fold leading to the three-dimensional structure, leading to the three-dimensional structure, 3D structure. Okay, three-dimensional structure आपण काय होत असतं leading to three-dimensional structure. Okay, three-dimensional तर 10 आणि ह्यालाच आपण टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन असं म्हणणार आहे. पॉलीन्यूक्लियोटाइड चेन पासून अल्फा हेलिक्स तयार होत असतात राईट हँडेड स्पायरल म्हणून. ते बेंड होत असतात, ट्विस्ट होत असतात आणि फोल्ड होत असतात. ते बेंड होत असतात म्हणजे हे आपलं अल्फा हेलिक्स असतात त्यांचं बेंडिंग होत असतं ना, बेंड होत असतात. असे बेंड झाल्यावर परत ते ट्विस्ट होतात, एकमेकांमध्ये असे ट्विस्ट होत जातात. तर आपलं हे स्ट्रक्चर दाखवलंय बघा इथं बुक मध्ये आपलं स्ट्रक्चर धरलंय. कशात की हे बेंड चाललंय पॉलीन्यूक्लियोटाइड चेन, ते आपली पॉलीन्यूक्लियोटाइड चेन आहे सारखा अशा हे बेंड होणार ना, सरळ चेन नाही आपली बेंड झालंय. बेंड झाल्यानंतर परत ट्विस्ट झालंय की नाही असं गोल गोल असं ट्विस्ट झालंय. तर काय ट्विस्ट आणि नंतर फोल्ड झालंय ट्विस्ट होऊन सर का. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन लक्षात घ्या. की अशा हे स्ट्रक्चर असताना आपलं की अशी ही चेन असताना ही बेंड होणार आहे. बेंड होऊन झाल्यानंतर परत असं याचं ट्विस्टिंग होणार आहे. ट्विस्टिंग झाल्यानंतर परत हे स्ट्रक्चर असं फोल्ड होणार आहे. हे त्याला आपण काय म्हणणार आहे टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन असं म्हणणार आहे. आणि मग त्या टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मध्ये ओके कुठलं बॉन्ड प्रेझेंट असणार बघा. टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन रिप्रेझेंट फोल्डिंग ऑफ पॉलीपेप्टाइड चेन ऑफ सेकंडरी स्ट्रक्चर. ओके, फोल्डिंग ऑफ पॉलीपेप्टाइड चेन, folding of polypeptide chain, folding of polypeptide chain. पॉलीपेप्टाइड चेन आपली फोल्ड होत असते. फोल्डिंग ऑफ पॉलीपेप्टाइड चेन, फोल्डिंग ऑफ पॉलीपेप्टाइड चेन ऑफ सेकंडरी स्ट्रक्चर, पॉलीपेप्टाइड चेन ऑफ सेकंडरी स्ट्रक्चर. Folding of polypeptide chain of secondary structure. The polypeptide chain are held together by disulfide linkage. आता polypeptide chain मध्ये linkage कुठला असतं बघा. polypeptide chain आणि ह्या ज्या polypeptide chain आहेत एकमेकांना हेल्ड केलेलं असतं, एकमेकांना धरून ठेवलेलं असतं. त्यांच्यामध्ये कुठल्या टाइपचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात बघा. त्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आणि डायपोल डायपोल इंटरॅक्शन. पॉलीपेप्टाइड चेन मध्ये हेल्ड टुगेदर बाय कुठले कुठले फोल्ड असतात लक्षात घ्या. पॉलीपेप्टाइड चेन आर हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्डिंग, ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग अँड डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतं. हायड्रोजन बॉन्डिंग अँड डायपोल डायपोल इंटरॅक्शन हे प्रेझेंट असतं सर. हायड्रोजन बॉन्डिंग आणि डायपोल डायपोल इंटरॅक्शन प्रेझेंट असतं. हायड्रोजन बॉन्डिंग आणि डायपोल डायपोल इंटरॅक्शन ड्यू टू पोलर बॉन्ड इन साइड चेन. साइड चेन मध्ये असणारे पोलर बॉन्ड्स ह्यांच्यामध्ये असतात. पोलर बॉन्ड ड्यू टू पोलर बॉन्ड इन साइड चेन. साइड चेन मध्ये जे पोलर बॉन्ड्स आहेत त्यांच्यामध्ये हे डायपोल डायपोल इंटरॅक्शन प्रेझेंट असतात. ड्यू टू पोलर बॉन्ड इन साइड चेन त्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं दुसरं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आयोनिक ग्रुप मध्ये असतात. आयोनिक ग्रुप इन द साइड चेन.
ओके, हे कुठं असतं आपलं आयोनिक ग्रुप मध्ये. इन साइड चेन ऑफ COO minus and NH3 plus. COO minus and NH3 plus. की ह्यांच्यामध्ये आपलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतं. हे CO minus and NH3 plus in the side chain. त्यानंतर लंडन also लंडन dispersive forces. लंडन फोर्स सुद्धा आपलं प्रेझेंट असतं ह्याच्यामध्ये. लंडन फोर्स मध्ये काय आपला वीक लंडन और डिस्पर्सिव फोर्स असतो. लंडन फोर्स और डिस्पर्सिव फोर्स वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. लंडन फोर्स और डिस्पर्शन फोर्स सुद्धा प्रेझेंट असतो. हे वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन नॉन पोलर मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर डायसल्फाइड बॉन्ड सुद्धा आपले फॉर्म होत असतात. डायसल्फाइड बॉन्ड आणि डायसल्फाइड बॉन्ड प्रेझेंट असतात. पॉलीन्यूक्लियोटाइड चेन मध्ये डायसल्फाइड बॉन्ड प्रेझेंट असतात. हे डायसल्फाइड बॉन्ड्स आर प्रेझेंट. हे सगळे बॉन्ड्स आपले प्रेझेंट असतात. डायसल्फाइड बॉन्ड फॉर्म्ड बाय ऑक्युलेशन ऑफ नियरबाय SH group in cysteine residue are covalent bond which stabilize the tertiary structure. Okay, हे सगळे आपले are stabilize the tertiary structure. हे सगळं आपलं टर्शरी स्ट्रक्चर स्टेबल करत असतं. आर स्टॅबिलाइज द टर्शरी स्ट्रक्चर. ओके, हे सगळे आपले टर्शरी स्ट्रक्चरला स्टेबल करत असतात. ओके, लक्षात ठेवा की टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता ह्या टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन नंतर नेक्स्ट आहे आपलं क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता क्वाटर्नरी स्ट्रक्चर आणखी कॉम्प्लिकेटेड होत जातं लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड होत जातं. ठीक, क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता प्रोटीनचं क्वाटर्नरी स्ट्रक्चर कसं असतं? क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता क्वाटर्नरी स्ट्रक्चर मध्ये काय होत असतं बघा. 2 or more polypeptide chain with folded tertiary structure come together into protein complex. Okay, 2 or more polypeptide chain, 2 or more polypeptide chain are folded in tertiary structure. Chain are folded in or chain with folded tertiary structure. Chain with folded tertiary structure. Folded tertiary structure. हे दोन पेक्षा जास्त पॉलीन्यूक्लियोटाइड चेन चं फोल्डेड tertiary structure जे असतं come together into protein complex. Come together into protein complex. Come together into protein complex. Okay, leading to the resulting shape is called quaternary structure. The resulting shape is called quaternary structure. Resulting shape is called quaternary structure. ठीक, त्यावेळी शेप येत असतो त्याला आपण क्वाटर्नरी स्ट्रक्चर असं म्हणणार. आता दोन किंवा दोन पॉलीपेप्टाइडचे आपल्या चेन आहेत. पॉलीपेप्टाइड चेन मध्ये अमिनो ऍसिडच्या चेन असतात. अल्फा अमिनो ऍसिडच्या चेन त्यांचं टर्शरी स्ट्रक्चर मध्ये ह्या फोल्ड झाले असतात.
टर्शरी स्ट्रक्चर मध्ये काय होत असतं ते अल्फा हेलिक्स असतात. ते काय होत असतात आपले ओके फोल्ड होतात, नंतर ट्विस्ट होतात, ते फोल्डिंग आणि नंतर त्यांचं ट्विस्टिंग होत असतं. ट्विस्ट झाल्यानंतर परत ते फोल्ड होत असतात. त्यावेळी फोल्डेड स्ट्रक्चर असतात पॉलीन्यूक्लियोटाइड चेनचं. हे अनेक फोल्डेड स्ट्रक्चर पॉलीन्यूक्लियोटाइड चेनचं आल्यानंतर जो शेप येत असतो प्रोटीन मॉलिक्युलला त्याला आपण क्वाटर्नरी स्ट्रक्चर असं म्हणत असतो. आता याचं वेल नोन एक्झाम्पल आहे क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनचं हिमोग्लोबिन. हे हिमोग्लोबिन हे आपलं क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन आहे. प्रोटीनचं क्वाटर्नरी स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये 4 सब युनिट असतात. 4 सब युनिट्स. ओके याच्यामध्ये 4 सब युनिट आपले प्रेझेंट असतात. 4 सब युनिट आपल्या इथे प्रेझेंट असतात सध्या पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. ओके ह्याचं जे फंक्शन असतं हिमोग्लोबिन मध्ये ओके ऑक्सिजन ट्रान्सफर करत असतो ना, वेगवेगळ्या सेलला ऑक्सिजन ट्रान्सफर करण्याचं काम हिमोग्लोबिन आपला करत असतो. ही क्वाटर्नरी स्ट्रक्चर आहे आणि ही मोर कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आपल्याला प्रेझेंट असतं. अशा पद्धतीने हे प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे प्रायमरी, सेकंडरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये काय लक्षात ठेवायचं सिक्वेन्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स. ओके प्रायमरी स्ट्रक्चर in which polypeptide linkage is backbone. Polypeptide linkage हे backbone असतो अल्फा अमिनो ऍसिडचा. आणि त्यानंतर आपलं सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये अनेक पॉलीपेप्टाइड चेन आहेत. पॉलीपेप्टाइड चेन आपल्या लूप्ड होतात, कॉइल्ड होतात, स्ट्रेच होतात आणि त्याच्यापासून आपल्याला एक नवीन स्ट्रक्चर मिळत असतं. त्याला आपण सेकंडरी स्ट्रक्चर म्हणतो. ह्याच्यामध्ये अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड सीट असतात. अल्फा हेलिक्स मध्ये राईट हँडेड पॉलीन्यूक्लियोटाइड पॉलीपेप्टाइड चेन असते. ती राईट हँडेड स्पायरल करत असते. सध्या राईट हँड साइडला स्पायरल झाली असते. आणि अल्फा हेलिक्स मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कुठं असतं एकाच पॉलीपेप्टाइड चेनचा CO ग्रुप आणि NH ग्रुप यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं. आणि एका टर्म मध्ये 3.6 अमिनो ऍसिड आपले प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये मायोसिन मसल आणि केराटिनिन हेअर असतं. आणि बीटा प्लेटेड सीट मध्ये काय होत असतं 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॉलीन्यूक्लियोटाइड चेनचे जे स्ट्रँड्स आहेत एकमेकाला हायड्रोजन बॉन्डिंग अटॅच झाल्यावरती काय होत असतात ओके बीटा प्लेटेड सीटचं फॉर्मेशन होत असतं. फोल्डिंग स्ट्रक्चर तयार होत असतं. त्याच्यामध्ये CO आणि NH बॉन्ड असतात. ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असतात. आणि ह्याचं एक्झाम्पल कुठलं आपलं ड्रॅगलाइन सिल्क प्रोटीन आहे. आणि टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मध्ये काय सांगायचं आपण टर्शरी स्ट्रक्चर मध्ये काय होत असतं ओके टर्शरी स्ट्रक्चर मध्ये आपलं अल्फा हेलिक्स ट्विस्ट आणि फोल्ड होत असतं. फोल्डिंग झाल्यावरती 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मिळत असतं आपल्याला. आणि 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये आपले बॉन्ड फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात. कुठले हायड्रोजन बॉन्डिंग असतं, डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतं, लंडन फोर्स असतो आणि डायसल्फाइड बॉन्डिंग असतं. ओके अशा पद्धतीने हे बॉन्डिंग असतं. आणि परत क्वाटर्नरी स्ट्रक्चर मध्ये आपलं 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड चेन असतात. त्यांचं फोल्डेड टर्शरी स्ट्रक्चर हे एकमेकांच्या जवळ आले की प्रोटीनला जो शेप येत असतो त्याला आपण क्वाटर्नरी स्ट्रक्चर असं म्हणत असतो. त्याचे एक्झाम्पल आपलं हिमोग्लोबिन आहे. 4 सब युनिट आपल्या याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके लक्षात. आता त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये बोलणार आहे डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन्स. प्रोटीनचं आता डिनॅचरेशन कसं म्हणतात ते आपल्याला बघायचं. डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन्स डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन्स. डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन कधी होत असतं लक्षात घ्या. डिनॅचरेशन प्रोसेस मध्ये काय होत असतं बघा मॉलिक्युलर शेप ऑफ प्रोटीन चेंज विदाउट ब्रेकिंग. मॉलिक्युलर शेप ऑफ प्रोटीन मॉलिक्युलर शेप ऑफ प्रोटीन चेंज. ओके प्रोटीनचा मॉलिक्युलर शेप असतो तो चेंज होत असतो. मॉलिक्युलर शेप ऑफ प्रोटीन चेंज विदाउट ब्रेकिंग पेप्टाइड और अमाइड बॉन्ड.
molecular shape of protein change without breaking of amide or peptide bond. Amide or peptide bond. Okay, molecular shape of protein change without breaking of amide or peptide bond that forms primary structure. परत प्रायमरी स्ट्रक्चर तयार होत असतं. क्वाटर्नरी स्ट्रक्चरचं परत प्रायमरी स्ट्रक्चर तयार होत असतं. प्रोटीनचा जो मॉलिक्युलर शेप आहे तो चेंज होत असतो विदाउट ब्रेकिंग अमाइड और पेप्टाइड बॉन्ड. अमाइड पेप्टाइड बॉन्ड कुठला असतो आपला CONH. तो CONH बॉन्ड हा ब्रेक न होता त्याचा मॉलिक्युलर शेप चेंज होत असतो आणि त्याचं कन्व्हर्शन प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये होत असतं. त्याला आपण डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन असं म्हणणार. इज कॉल्ड डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन. तर डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन हे आपलं कसं असणार आहे इरिव्हर्सिबल चेंज असणार. ओके, प्रोटीन्स आर इझिली प्रिसिपिटेट. ओके, प्रिसिपिटेशन ऑफ प्रोटीन्स, प्रोटीनचं प्रिसिपिटेशन आपल्या इथं होत असतं. प्रिसिपिटेशन ऑफ प्रोटीन्स. ओके, प्रिसिपिटेशन ऑफ proteins are take place. प्रोटीनचं प्रिसिपिटेशन होत असतं लक्षात घ्यायचं. प्रिसिपिटेशन ऑफ प्रोटीन्स टेक प्लेस अँड इट इज इरिव्हर्सिबल चेंज. आणि हा आपला इरिव्हर्सिबल चेंज येत असतो. अँड इट इज इरिव्हर्सिबल चेंज. आपला इरिव्हर्सिबल चेंज असतो. परत हा रिव्हर्स होत नाही असं प्रिसिपिटेशन होत असतं प्रोटीनचं. आता प्रोटीनचं हे जे प्रिसिपिटेशन झाल्यावरती त्यांचं आपलं क्वाटर्नरी स्ट्रक्चर डिस्टर्ब होत असताना प्रायमरी स्ट्रक्चर तयार होत असतं. त्यामुळे काय होत असतं प्रोटीनच्या प्रॉपर्टी चेंज होत असतात. अनकॉइल्ड प्रोटीनचं कॉलिंग होत नाही लक्षात घ्या. डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन अनकॉइल्ड प्रोटीन अँड डिस्ट्रॉय द सेल. याच्यामुळे प्रोटीन काय होत असतं अनकॉइल्ड प्रोटीनचं कॉइलिंग झालं असतं ते परत अनकॉइल होत असतं. कॉइल होत नाही. अनकॉइल्ड प्रोटीन अँड डिस्ट्रॉय द सेल. इथं सेल डिस्ट्रॉय होत असतो. डिस्ट्रॉय द सेल अँड ऑल्सो द बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. आणि याची बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा आपली कमी होत असते लक्षात. डिस्ट्रॉय द सेल प्रॉपर्टी and biological activity. आणि याची बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा आपली की डिस्टर्ब होत असतं लक्षात घ्या. अनकॉइल्ड प्रोटीन डिस्ट्रॉय द सेल प्रॉपर्टी अँड बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा त्याची की लॉस होत असते. की डिस्ट्रॉय द सेल प्रॉपर्टी अँड बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी त्या सगळ्या आपल्याला लॉस होत असतात. का लॉस हे लक्षात. ओके, आता ह्याचं डिनॅचरेशन ऑफ प्रोटीनचे एक्झाम्पल्स आहेत. कुठले एक्झाम्पल्स आहेत बघा. ओके, पेप्टाइड अमाइड बॉन्ड ब्रेक न होता मॉलिक्युलर शेप चेंज होत असताना प्रायमरी स्ट्रक्चर तयार होत असतं. एक्झाम्पल याच्यामध्ये बघा कुठले एक्झाम्पल्स आहेत डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन साठी बघा. त्याच्यामध्ये कॉलिंग ऑफ एक कोएगुलेट्स एक पाईप. कॉलिंग ऑफ एक कोएगुलेट्स एक पाईप. कोएगुलेट्स एक पाईप. ओके, एक असतं अंडी आपण बॉईल केली की काय होत असते फाईट कलरचे होत असतात. इरिव्हर्सिबल आहे ना. परत फाईट एकदा झाली की परत ते ओरिजिनल होऊ शकत नाही. बॉईल केल्यावरती आपले अंडी असतात. कॉलिंग ऑफ एक कोएगुलेट्स एक पाईप. इथे आपलं प्रिसिपिटेशन ऑफ प्रोटीनचं एक्झाम्पल आहे. ते डिनॅचरेशन ऑफ प्रोटीनचं एक्झाम्पल आहे. आणि दुसरं आहे कन्व्हर्शन ऑफ मिल्क टू कर्ड. कन्व्हर्शन ऑफ मिल्क टू कर्ड. मिल्कचं कन्व्हर्शन कर्ड मध्ये होत असतं. ते आपलं डिनॅचरेशन ऑफ प्रोटीनचं एक्झाम्पल आहे. एकदा कर्ड झालं की परत मिल्क होऊ शकत नाही. ते आपलं डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन असतं.
ठीक आहे. अशा रीतीने हे प्रोटीनचं आपलं स्ट्रक्चर आणि डिनॅचरेशन होतं. तर त्यानंतर आपण पुढचा बायोमॉलिक्यूल इथे घेणार एन्झाइम्स. एन्झाइम्स की आता एन्झाइम्स कसा असेल बघा. एन्झाइम्स आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट. एन्झाइम आपले कसे असतात लक्षात घ्या. एन्झाइम्स आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट फॉर various biological reactions. Enzymes are biological catalysts. सगळे एन्झाइम हे बायोलॉजिकल कॅटलिस्ट असतात. एन्झाइम्स आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट फॉर various biochemical reaction in living organism. Biological catalyst in various biochemical reaction. Various biochemical reaction in living organism. Okay, in living organism. हे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपला एन्झाइम हे बायोलॉजिकल कॅटलिस्ट म्हणून असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ज्या ज्या बायोकेमिकल रिएक्शन होत असतात त्यांच्यामध्ये एन्झाइम हे बायोलॉजिकल कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होत असतात. आणि सगळे जे आपले एन्झाइम्स आहेत ते कसे असतात, प्रोटीन्स असतात. ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन्स. ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन्स. आणि सगळे एन्झाइम्स आपले प्रोटीन असतात असतात, बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाइम. समजा सगळे एन्झाइम हे प्रोटीन असतात पण सगळे प्रोटीन हे एन्झाइम असतात. एक लक्षात घ्यायचं, ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन्स. आता मग ते एन्झाइमचा यूज कुठे केला जातो, डायजेशन ऑफ फूड डायजेस्ट करायचं असेल. त्यानंतर दुसरा आपलं आणखी कुठे यूज केला जातो याच्यामध्ये डायजेशन ऑफ फूड असेल. त्यानंतर पर्टिक्युलर रिएक्शन मध्ये बायोलॉजिकल केमिकल रिएक्शन मध्ये सगळे एन्झाइम आपले यूज केले जातात. आता हे जे एन्झाइम्स आहेत, एन्झाइम्स आर हायली स्पेसिफिक इन देअर ऍक्शन. एन्झाइम्स आर हायली स्पेसिफिक इन देअर ऍक्शन. एन्झाइम त्यांची ऍक्शन स्पेसिफिक असते, हायली स्पेसिफिक इन देअर ऍक्शन. एन्झाइमची ऍक्शन स्पेसिफिक असते. पर्टिक्युलर एन्झाइम पर्टिक्युलर ओके सबस्टन्सला तो डिकंपोज करत असतो किंवा ब्रेक करत असतो लक्षात घ्या. आता ह्यामध्ये लक्षात घ्या कुठले कुठले आहेत बघा, थोडक्यात मी इथे सांगतोय. तर एन्झाइम आपले एन्झाइम्स कुठले आहेत आणि ते कशाला ब्रेक करत असतात हे तुम्हाला मी सांगतोय. आता एन्झाइमची ऍक्शन कसे होणार आहे. आता एन्झाइम्स जे बॉडीमध्ये ते एन्झाइम्स त्यांचा यूज कसा असतो ते आपल्या इथं बघायचं. आता बॉडीमध्ये जे एन्झाइम्स आपले कुठले कुठले आहेत, इन्सुलिन हे एन्झाइम आहे. इन्सुलिन एन्झाइम काय करत असतं, इन्सुलिन हे एन्झाइम त्याचं कन्व्हर्सन काय असतं, इन्सुलिन सिक्रेटेड बाय पॅनक्रियास. पॅनक्रियास सिक्रेट करत असतं. की इन्सुलिन सिक्रेटेड बाय पॅनक्रियास त्याचा यूज काय असतो, ब्लड मधील ग्लुकोज लेवल मेंटेन करणे. बरं का, टू मेंटेन द ग्लुकोज लेवल और शुगर लेवल इन ब्लड. इन्सुलिन सिक्रेटेड बाय पॅनक्रियास. हे इन्सुलिन हे एन्झाइम पॅनक्रियास सिक्रेट करत असतात आणि ब्लड मधले ग्लुकोज लेवल किंवा ब्लड मधली शुगर लेवल ही मेंटेन करत असतात. ब्लड शुगर लेवल ही मेंटेन करत असतात. ते कंट्रोल्स ब्लड शुगर लेवल कंट्रोल करत असते. हे लक्षात असतं. आणि त्यानंतर अमायलेज एन्झाइम आहे ते आपल्या सलाईव्हामध्ये प्रेझेंट असतं. अमायलेज एन्झाइम, अमायलेज एन्झाइम आहे ते आपलं कुठं प्रेझेंट असतं, सलाईव्हा. ते सलाईव्हामध्ये असतं सर, ते आपली लाळ असते त्याच्यामध्ये असतं. ते काय करत असतं, हायड्रोलायझेस स्टार्चचं हायड्रोलायसिस करत असतं. हायड्रोलायझ स्टार्च हे स्टार्चला हायड्रोलायसिस करत असतं. हायड्रोलायझेस स्टार्च. आता मग हे जे आपले
किंवा दुसरा आपला माल्टोज आहे. माल्टोजला हायड्रोलाइज करून त्याचं कन्व्हर्शन ग्लुकोज मध्ये करण्यासाठी माल्टेज हे एन्झाइम यूज करतात. ओके, एन्झाइमची पर्टिक्युलर ऍक्शन आहे. आता एन्झाइम चं मेकॅनिझम कसं होत असतं, एन्झाइम कॅटॅलिसिस कसं होत असतं ते आपण बघूया. ओके, मेकॅनिझम ऑफ एन्झाइम कॅटॅलिसिस. एन्झाइम कसा वर्क करत असतो ते आपल्याला बघायचं. मेकॅनिझम ऑफ एन्झाइम कॅटॅलिसिस. मेकॅनिझम ऑफ एन्झाइम कॅटॅलिसिस. आता याच्यामध्ये एन्झाइम कॅटॅलिसिस कसं होत असतं त्यामध्ये आपण लॉक अँड की हायपोथेसिस बघणार. लॉक अँड की मेकॅनिझम. ओके, लॉक अँड की मेकॅनिझम. ओके, लॉक अँड की मेकॅनिझम आपलं होत असतं. ते कशा पद्धतीने होत असतं लक्षात घ्या. समजा आपल्या इथं अशा पद्धतीनं आपल्या इथं हा काय आपला एन्झाइम आहे. ही एन्झाइम आहे. या एन्झाइमला ऍक्टिव्ह साइट असते लक्षात. ही आपली ऍक्टिव्ह साइट आहे एन्झाइमची. या एन्झाइमच्या ऍक्टिव्ह साइटला सबस्ट्रेट जाऊन बसत असतो आपला. कसं आहे तुम्ही सेट काढू शकता लक्षात घ्या एन्झाइमला. ओके, आता ही आपला सबस्ट्रेट आहे. समजा असा आपला सबस्ट्रेट असेल. ओके, हा सबस्ट्रेट काय करत असतो त्या एन्झाइम मध्ये जाऊन बसतो लक्षात घ्या. असं एन्झाइमच्या ऍक्टिव्ह साइटला इथं बाइंड होत असतो. बाइंड झाल्यावरती लॉक अँड की तयार होत असतो. ओके, परफेक्ट तिथं तो लॉक होत असतो. काय असतं इथं आपला काय करत असतो एन्झाइम हा सबस्ट्रेटला इथं बाइंड होत असतो लक्षात घ्या. टोटल इथं बाइंड होत असतो. बाइंड झाल्यावरती आपला हा काय करतो एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो. एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन होत असतं. एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. आता ज्यावेळी टोटल एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स मध्ये रिएक्शन होऊन प्रॉडक्टचं फॉर्मेशन होणार त्यावेळी परत आपला प्रॉडक्ट ह्या एन्झाइम पासून रिलीज केला आणि आपल्या इथं सबस्ट्रेट आपल्या इथे मिळत असतो. परत आपल्याला प्रॉडक्ट मिळत असतो आणि एन्झाइम परत रिलीज होत असतो आणि परत तो बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट म्हणून इथला ऍक्ट होत असतो. परत एन्झाइम आपला रिलीज केला तसं आणि परत तो बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट म्हणून ऍक्ट होत असतो. अशा पद्धतीने एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स आपला लॉक अँड की मेकॅनिझम नुसार होत असतं. एन्झाइम हा लॉक आहे, सबस्ट्रेट हा आपला की आहे. तर परफेक्ट इथे बसत असतं. हे एन्झाइम सबस्ट्रेट मेकॅनिझम असतं. ओके, आता ह्यानंतर एन्झाइमचे ऍक्शन असते ते हायली स्पेसिफिक असते आणि इफिशियंट ऍक्शन असते. एखादा ml जरी एन्झाइम सिक्रेट झाला बॉडीमध्ये तर तो जवळपास 1000 सबस्ट्रेटला तो कॅटलाइज करू शकतो लक्षात. एकदम एका ml मध्ये जर तो एन्झाइम ट्रेंड असेल तरी सुद्धा तो 1000 सबस्ट्रेटला कॅटलाइज करू शकतो विदिन अ सेकंड. एका सेकंड मध्ये लक्षात. त्यामुळे त्याची इफिशियंट ऍक्शन आहे आणि ह्या एन्झाइमची इंडस्ट्रीमध्ये ऍप्लिकेशन आहे. इंडस्ट्रीमध्ये अनेक एन्झाइम आपले तयार केले जातात. इंडस्ट्रीमध्ये ऍप्लिकेशन काय बघा, इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन ऑफ एन्झाइम्स ते आपण बघणार. इंडस्ट्रीमध्ये कुठले कुठले ऍप्लिकेशन्स आहेत एन्झाइमचे ते आपण बघूया. इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स ऑफ एन्झाइम्स. Industrial applications of enzymes. एन्झाइमचे इंडस्ट्रीमध्ये कुठले ऍप्लिकेशन्स आहेत, इंडस्ट्रीमध्ये एन्झाइमचा यूज कसा होतो तर लक्षात घ्या. कन्व्हर्शन ऑफ ग्लुकोज टू स्वीट टेस्टिंग फ्रुक्टोज. कन्व्हर्शन ऑफ ग्लुकोज
ग्लुकोजचं कन्व्हर्शन ते आपल्याला स्वीट टेस्टिंग फ्रुक्टोज मध्ये करण्यासाठी कन्व्हर्शन ऑफ ग्लुकोज इनटू स्वीट टेस्टिंग फ्रुक्टोज. Conversion of glucose into sweet tasting fructose. ग्लुकोजचं कन्व्हर्शन फ्रुक्टोज मध्ये करायचं असेल इंडस्ट्रीमध्ये तर आपण ते एन्झाइम यूज करत असतो बाय युजिंग ग्लुकोज आयसोमरेज. ओके, कन्व्हर्शन ऑफ ग्लुकोज इनटू स्वीट टेस्टिंग फ्रुक्टोज बाय युजिंग एन्झाइम ग्लुकोज आयसोमरेज. ठीक, एन्झाइम यूज करून आपण ग्लुकोजचं कन्व्हर्शन फ्रुक्टोज मध्ये करत असतो इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ न्यू अँटीबायोटिक्स. नवीन अँटीबायोटिक्स तयार करायचे असतील इंडस्ट्रीमध्ये, न्यू अँटीबायोटिक्स. ओके, नवीन अँटीबायोटिक्स तयार करायचे असतील तर युजिंग पेनिसिलिन जी असायलेज हे एन्झाइम आपण यूज करत असतो. Manufacture of new antibiotics by using penicillin G acylates. Penicillin G acylates हे आपण एन्झाइम यूज करत असतो. त्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये बघा लॉन्ड्री मध्ये लॉन्ड्री डिटर्जंट्स युजिंग प्रोटीटेज. लॉन्ड्री डिटर्जंट्स मध्ये आपले डिटर्जंट्स आपले सगळे वॉशिंग सोडा सगळे सर का वॉशिंग सोडा जे असतील ते सगळे आपले तर का लिरियल असेल त्यानंतर आपले पील असेल हे सगळे मॅन्युफॅक्चर ऑफ लॉन्ड्री डिटर्जंट्स युजिंग प्रोटीटेज. मॅन्युफॅक्चर ऑफ डिटर्जंट्स लॉन्ड्री डिटर्जंट्स. Laundry detergents using proteases. Proteases एन्झाइम यूज करून आपण करत असतो. आणि त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इस्टर्स used in cosmetics using genetically engineering enzyme. Manufacturing of esters. Ester आपण तयार करत असतो. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ esters used in cosmetics. हे कॉस्मेटिक्स मध्ये आपण यूज करत असतो सौंदर्य प्रसाधनासाठी. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ester used in cosmetics. Okay, using genetically engineering enzymes. Genetically engineering enzyme. Okay, जेनेटिक इंजिनिअरिंग पासून जे एन्झाइम तयार केले असतात त्यांच्यापासून आपण इस्टर तयार करत असतो आणि ते कॉस्मेटिक्स मध्ये आपण यूज करत असतो. हे सगळे आपले इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स आहेत एन्झाइमचे. ओके, इथं आपला एन्झाइमचा पार्ट इथे कंप्लीट झालाय. त्यानंतर नेक्स्ट आपला पार्ट जो आहे याच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिडचा पार्ट. न्यूक्लिक ऍसिड. ओके, तो न्यूक्लिक ऍसिड कसा असतो हे लक्षात घ्या. न्यूक्लिक ऍसिड न्यूक्लिक ऍसिड. तर न्यूक्लिक ऍसिड कसं असणार आहे लक्षात घ्या. न्यूक्लिक ऍसिड्स न्यूक्लिक ऍसिड मध्ये लक्षात न्यूक्लिक ऍसिड्स दे आर प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ सेल. तर न्यूक्लिक ऍसिड कुठे असतात लक्षात घ्या. न्यूक्लियस ऑफ सेल. सेलच्या न्यूक्लियस मध्ये कोण असतात क्रोमोसोम असतात. सेलच्या न्यूक्लियस मध्ये हे तुम्हाला जास्त माहिती आहे क्रोमोसोम असतात. ओके, सेलच्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोसोम असतात आणि क्रोमोसोम हे आपले कशापासून तयार झाले असतात मेड अप ऑफ न्यूक्लियोप्रोटीन्स. हे आपले
न्यूक्लियोप्रोटीन पासून तयार झालेले असतात. क्रोमोझोम्स मेड अप ऑफ न्यूक्लियोप्रोटीन्स. ओके, क्रोमोझोम्स मेड अप ऑफ न्यूक्लियोप्रोटीन्स. आणि हे जे न्यूक्लियोप्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये दोन टाइपचे न्यूक्लिक ऍसिड असतात. त्या न्यूक्लियोप्रोटीन मध्ये कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड्स. ते आपले कुठले असतात? एक डीएनए असतो आणि दुसरा आरएनए असतो. ओके, रायबोन्यूक्लिक ऍसिड त्यालाच आपण म्हणतोय आरएनए. चल काय दुसरा असतो डीऑक्सी रायबोन्यूक्लिक. डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड त्याला आपण काय म्हणतोय? डीएनए. ओके, रायबोन्यूक्लिक ऍसिड आरएनए, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड त्याला आपण डीएनए असं म्हणतोय. आता डीएनए आणि आरएनए हे दोघांचं फंक्शन काय असतं? टू ट्रान्सफर द जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. या दोघांचं फंक्शन काय असतं? टू ट्रान्सफर जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. एका जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशनला जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्याचं काम डीएनए आणि आरएनए करत असतात. आता जो आरएनए जो आहे तो आरएनए आपला आरएनए मध्ये रायबोन्यूक्लिक ऍसिड आहे. आरएनए मध्ये लक्षात घ्या, आरएनए मध्ये शुगर जी असते ती डी रायबोज शुगर असते. इन आरएनए आरएनए मध्ये किती शुगर असते? डी रायबोज शुगर. डी रायबोज शुगर असते. आणि डीएनए मध्ये जी शुगर असते ती आपली कुठे असते? D2 डीऑक्सीरायबोज. D2 डीऑक्सीरायबोज शुगर असते. ओके, D2 डीऑक्सीरायबोज शुगर आपली इथे डीएनए मध्ये प्रेझेंट असते. आता दोन्ही सुद्धा शुगर आपली कुठल्या फॉर्म मध्ये असतात? बोथ शुगर्स आर प्रेझेंट इन प्युरेनस फॉर्म. are present in pyranus form. दोन्ही सुद्धा शुगर आपली pyranus फॉर्म मध्ये असतात. लक्षात घ्या. आता pyranus फॉर्म मध्ये कोण होता? आपला फ्रुक्टोज होता ना. फ्रुक्टोज आपला pyranus फॉर्म मध्ये होता. ओके, आरएनए मध्ये डी रायबोज शुगर आणि डीएनए मध्ये D2 डीऑक्सीरायबोज शुगर. म्हणजे दोन नंबरच्या कार्बनला ऑक्सिजन नसतो. लक्षात घ्या डीएनए मध्ये. ओके, आता त्यामध्ये बघा डी रायबोज शुगर आहे. रायबोज शुगर आपली कुठली असते? अल्डोपेंटोज का अल्डोपेंटोज असते का केटोपेंटोज असते? आपण सांगितलेल्या सुरुवातीला रायबोज शुगर आपली अल्डोपेंटोज असते. अल्डिहाइड ग्रुप असतो, 5 कार्बन असतात. लक्षात घ्या. रायबोज शुगर इज ही आपली कुठली असते? अल्डोपेंटोज. ही अल्डोपेंटोज असते. लक्षात घ्या. अल्डोपेंटोज अल्डिहाइड ग्रुप असतो आणि 5 कार्बन एटम प्रेझेंट असतात. आता तो रायबोज शुगरचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मी तुम्हाला दाखवतो आणि कशा तीन तो तयार होतो. लक्षात घ्या. बघा याच्यामध्ये आपला CH1 सका फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला OH हे रायबोज शुगर आपली कशी असते? अल्डोपेंटोज असते. इथं OH असताना त्यानंतर इथं H असेल, परत त्या साईडला OH असेल, इथं H असेल, त्यानंतर परत इथं OH H, त्यानंतर आपला खाली काय असणार आहे? CH2OH. हे आपली रायबोज शुगरचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असतात. रायबोज शुगरचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किती काय आपले कार्बन एटम्स बघा 1 2 3 4 5 5 कार्बन एटम्स प्रेझेंट आहेत आणि अल्डिहाइड हा पक्ष ग्रुप आहे. त्यामुळे त्या रायबोज शुगरला आपण काय म्हणतोय? अल्डोपेंटोज असं म्हणतोय. आणि ही जी आपली रायबोज शुगर आहे ती कुठली असते? डी मायनस रायबोज असते. डी मध्ये लोएस्ट कॅलरी सेंटर आपले किती कॅलरी सेंटर आहे? त्याच्यामध्ये 3 कॅलरी सेंटर आहेत ना.
लोएस्ट कायनेटिक सेंटरचा OH कुठे आहे राईट साइडला आहे त्यामुळे डी म्हणा आणि मायनस म्हणजे कसं आहे हा लेव्हो रोटेटेड आहे समज का लेव्हो रोटेटेड डी मायनस रायबोज शुगर आपली RNA मध्ये प्लेट असतात आता ह्याचं मग तुम्हाला सायक्लिक स्ट्रक्चर जर फॉर्म करायचं असेल तर ते कसं येणार सांगा ओके कशा पद्धतीने आपण फॉर्म केला सेम आपण काय घेणार आहे 4 नंबरचा कार्बन आणि हा 1 नंबरचा CHO ह्याच्यामध्ये आपण रिंग फॉर्मेशन करणार आहे की इथून असे रिंग आपण इथे फॉर्म करणार आहोत हे त्यावेळेला हे स्ट्रक्चर कसं मिळतं असतं सायक्लिक स्ट्रक्चर रायबोज शुगरचं फ्युरेनस फॉर्म मध्ये करायचं ना आपला फ्युरन कसं आहे आपला हे फ्युरनचं स्ट्रक्चर कसं आहे आपलं हे असं आहे ना हो का हे फ्युरन आहे आपला का फ्युरन हो का ही फ्युरन आहे आपलं एका फॉर्म मध्ये आपल्याला ही 2 शुगर आणायचं आहे पहिल्यांदा सायक्लिक स्ट्रक्चर अप्लाय करायचं कशात हे सायक्लिक स्ट्रक्चर होईल बघा बघा इथं फॉर्म कसं होणार आहे सायक्लिक स्ट्रक्चर आपलं सेम COH इथला H ते आपलं ऍड्रेस नवीन कायनेटिक सेंटर आपल्या इथे एक जनरेट होईल लक्षात घ्यायचं म्हणजे COH इथं राईट साइडला परत तिथं पुढे आता ऍज इट इज स्पेशल पोझिशन फॉर्म्युला OH परत तिथं काय आणलंय H आणि इथं काय आणलंय O कॅश असतील आणि इथं पुढे काय येणार आहे CH2OH असे आपली सायक्लिक रिंग मिळणार फ्युरन सारखी किती मेंबर आहे बघा 1 2 3 4 5 इथं पण 1 2 3 4 5 5 मेंबर आपली सायक्लिक रिंगची आपली फॉर्म होणार आहे फ्युरेनस फॉर्म मध्ये ओके लक्षात आहे कार्बन सांगा 1 2 3 4 5 सांगा की आपली अल्डोपेंटोस शुगर आहे लक्षात का 5 मेंबर हेटेरोसायक्लिक रिंग आहे आपली इथं आणि ह्यामध्ये ह्या स्ट्रक्चर मध्ये लक्षात घ्या एनिमेरिक कार्बन कुठला आपला C1 ह्याचा OH कुठल्या साइडला आहे राईट साइडला आहे राईट साइडला असं तर आपला कुठला फॉर्म अल्फा ना तर काही रायबोज शुगरचा कुठला फॉर्म आहे अल्फा डी मायनस रायबोज आपण त्याला म्हणतो अल्फा डी मायनस रायबोज शुगर आणि त्यानंतर ही टी असणार आहे त्यामध्ये कुठला असणार OH जर आपण लेफ्ट साइडला घेतला तर काय होणार ओके OH जर लेफ्ट साइडला घेतलं तर बीटा शुगर होणार ना तर का OH च्या साइडला घेतला तर ते आपल्याला कसं होईल बघा CH OH का अशा तीन असणार आहे इथं OH H OH H का इथं आपलं रिंग फॉर्मेशन H आणि इथं CH2OH ओके लक्षात आहे त्यासाठी म्हणणार एनिमेरिक कार्बन हा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ एनिमेरिक कार्बन C1 कार्बन याचा OH आपला लेफ्ट साइड आहे त्यामुळे ह्याला आपण काय म्हणणार आहे बीटा डी मायनस रायबोज आणि रायबोज शुगर आहे ती ऑलवेज आपली बीटा फॉर्म मध्ये असते RNA मध्ये ही कुठल्या फॉर्म मध्ये असते आपली बीटा फॉर्म आता अल्फा ही जो आपला बीटा डी रायबोज शुगर आहे इथं आपली तीच DNA मध्ये पेंड असणार आहे फक्त काय असणार आहे 2 नंबरच्या कार्बनला कोण असणार नाही OH असणार लक्षात इथं OH असणार म्हणून आपण काय म्हणलेलं आहे D2 डीऑक्सिरायबोज शुगर असणार ओके DNA स्ट्रक्चर DNA मध्ये शुगर आपण इथे लिहित आहे DNA मध्ये D2 डीऑक्सिरायबोज शुगर असणार त्याचं स्ट्रक्चर कसं असेल इथं मी काढतो तर सेम स्ट्रक्चर बघा इथं मी या साइडला घेतोय ओके लक्षात आता कशा तीन काढायचं हे तुम्हाला माहित आहे रायबोज शुगर हे आपलं रायबोज आहे आता DNA मध्ये आपली कुठली असणार आहे DNA मध्ये D2 डीऑक्सिरायबोज शुगर असणार आहे 2 नंबरच्या कार्बनला OH असणार नाही ओके बघा इथे कसं येणार आहे इथं पोझिशन OH CH का इथं आपला सेम आता इथं पोझिशन फॉर्म्युला इथं काय येणार आहे H येणार OH येणार नाही चल का खाली येणार OH H आणि पुढे काय येणार H इथं काय येणार आहे ऑक्सिजन इथं काय येणार CH2OH ओके हा फर्स्ट कार्बन आहे
सेकंड, थर्ड, फोर्थ आणि हा फिफ्थ आहे. ओके, 2 नंबरच्या कार्बनला OH ग्रुप नाही, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतोय D2 ऑक्सी रायबोज शुगर म्हणणार आहे. ही डीएनए मध्ये असते. ही आपली काय असणार आहे बीटा, ही कुठली असणार आहे बीटा डी, चल का मायनस, चल का लिओटेड आहे 2 डीऑक्सी रायबोज, 2 डीऑक्सी रायबोज. ही शुगर आपली कुठे असणार आहे डीएनए मध्ये असणार आहे, आणि ही कुठे असणार आहे आपली आरएनए मध्ये असणार आहे. चल का मग ह्या दोघांचं आपल्याला आता काय करायचं, पिसर पोझिशन फॉर्म्युलानुसार सायक्लिक स्ट्रक्चर आपण काढायला. आता हॅवॉर्थ पोझिशन फॉर्म्युलानुसार आपण इथं सायक्लिक स्ट्रक्चर काढूया. हॅवॉर्थ पोझिशन फॉर्म्युलानुसार, तर ही हॅवॉर्थ पोझिशन फॉर्म्युलानुसार सायक्लिक स्ट्रक्चर कसे येणार हे आपण इथं दाखवूया कशा पद्धतीने. तर हे 2 स्ट्रक्चर तुम्हाला माहित आहे त्यामुळे आता डीएनए आणि आरएनए या दोघांचा आपल्याला दाखवूया. तर पहिल्यांदा आरएनए मध्ये रायबोज शुगर आपली आरएनए मध्ये असणार आहे. सेम आता प्रिसर पोझिशन फॉर्म्युला प्युरिन सारखं हे काढायचं. आपला आता काय हॅवॉर्थ पोझिशन फॉर्म्युला, हॅवॉर्थ फॉर्म्युला ऑफ डीएनए, हॅवॉर्थ फॉर्म्युला ऑफ डीएनए अँड आरएनए, हॅवॉर्थ फॉर्म्युला हॅवॉर्थ फॉर्म्युला बघा कसं आहे. आता पर्यंत इथं आपला रायबोज शुगर साठी कशा पद्धतीने आपण करणार आहे, एनेमेरिक कार्बन आपला इथं असणार आहे. चल का एनेमेरिक कार्बनला वेट जो आहे आता सेम आपली अल्फा साइड आणि बीटा साइड, अल्फा साइड आपली लोअर साइड, बीटा साइड आपली वरती असणार आहे. बीटा फॉर्म मध्ये असणार आहे म्हणजे काय एनेमेरिक कार्बन आपला इथं ना, तर काही आसक्ती नसेल की हा पहिला कार्बन, दुसरा, तिसरा, चौथा असणार आहे. तर का आणि इथं आपला कोण असणार आहे वरती CH2 वेट असेल. आता शुगर कुठले असते बीटा फॉर्म मध्ये असते. बीटा फॉर्म म्हणजे एनेमेरिक कार्बनचा वेट आपला अल्फा साइडला का बीटा साइडला, बीटा साइड म्हणजे वरती ना, वरती आपण काय आणलंय OH आणलाय, बरोबर आहे. खाली कोण येणार H. आपण काय सांगितलं पिसर पोझिशन फॉर्म्युलामध्ये जे ग्रुप राईट साइडला आहे ते डाऊन दाखवायचे आणि जे लेफ्ट साइडला आहे ते अप दाखवायचे, म्हणजे बीटा साइडला दाखवायचे. म्हणजे हे कसं येणार आहे सांगा. आता आपल्याला बीटा फॉर्म्युलाच काढायचं आहे ना, वेट आपला वरती, जे लेफ्ट ला आहे ते वरती, जे राईट ला आहे ते लोअर पोझिशनला. इथे कसं येणार सांगा मग की आपले डीएनए राहते पहिल्यांदा आरएनए काढूया. तिथे कसं येणार, इथं काय येणार डाऊन पोझिशनला OH, वरती पण येणार H, परत इथं पण येणार आहे ओके OH, वरती पण येणार H, बरोबर आहे. परत इथं पण येणार H, चल का आणि आपला वरती काय असणार आहे CH2 असणार. अशा पद्धतीने हे आपलं कुठलं स्ट्रक्चर असणार बीटा डी मायनस रायबोज, आणि ही आपली कुठं प्रेझेंट असणार आहे आरएनए मध्ये. चल का प्रेझेंट इन आरएनए, ओके ही आरएनए असणार प्रेझेंट इन आरएनए. त्यानंतर सेम स्ट्रक्चर आपण काढणार आहे डीएनए मध्ये. आता काय असणार आहे 2 नंबरच्या कार्बनला ऑप्शन असणार आहे टू डीऑक्सी रायबोज शुगर इथं असणार आहे. काय असतं इथं कोण असणार आहे OH, इथं H, इथं 2 नंबरच्या कार्बनला कोण असणार आहे H असणार आहे. इथं सेम H CH2 OH. ओके हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि इथे कोण असणार आहे फिफ्थ असणार आहे. 2 नंबरच्या कार्बनला इथं OH असणार नाही. ओके त्यामुळे ते स्ट्रक्चर आपलं कसं होणार आहे बघा. त्याच्यामध्ये सेम OH H, इथं H, इथं पण येणार OH, वरती H, परत इथं H आणि आपला काय येणार CH2H, बरोबर आहे. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आपण काढलंय नो OH as C2 पोझिशन.
ओके लक्षात का नो OH ऍट C2 पोझिशन. सेकंड कार्बनला इथं OH असणार आहे, त्यामुळे ही कुठली असणार आहे शुगर आपली बीटा टी मायनस रायबोज. ही कुठं प्रेझेंट असणार आहे DNA. ओके ही DNA मध्ये प्रेझेंट असणार. ओके लक्षात असे सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज सॉरी DNA आणि RNA. ओके म्हणजे रायबोज शुगरचा आणि ओके D2 रायबोज शुगर. पुढे इथं डीऑक्सिलेज आपलं राहिलं आहे बघा इथं D2 रायबोज. हे बीटा डी मायनस 2 डीऑक्सी रायबोज शुगर. ते लक्षात येतं स्ट्रक्चर यांचे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आपलं जे आहे ते आपला न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड यांचं फॉर्मेशन कसं होत असतं. न्यूक्लिक ऍसिड मध्ये आपले 5 हेटेरोसायक्लिक बेस असतात, ते आपले कुठले असतात DNA आणि RNA असतात. ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.